जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रयतेचा रायगड। कोरोना योद्धा सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश कळमकर यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्ताने स्वच्छता दूतांना छत्री आणि दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे करण्यात आले। कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कळमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता। रायगड जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले महेश कळमकर हे पहिले पोलीस कर्मचारी होते। महेश कळमकर यांनी वडखळ, पेण, कर्जत, रसायनी या ठिकाणी नोकरी केली होती। गंभीर गुन्हे असलेले कित्येक वर्ष फरारी असलेले आरोपी परराज्यातून आणण्यात महेश कळमकर यांचा हातखंडा होता। त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। गुरुवारी खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावंड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा, नगरसेविका लता लोते, उज्ज्वला निधी, सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे, इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले। महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रसायनी पोलीस ठाणे या ठिकाणी घेण्यात आला। रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, सहाय्यक फौजदार राजेंद्र सरोदे, पोलीस हवालदार मंगेश लांगी, महिला पोलीस कर्मचारी प्रियंका वेळे, प्रियंका कांबळे, वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, निकेतन मोदले, पत्रकार दिनकर भुजबळ, दीपक जगताप, विकी भालेराव, दिनेश पाटील, किशोर साळुंखे, प्रशांत वाघ यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते। साबाई मंदिर तसेच रसायनी पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आले। संकटात जो पहिला उपस्थित असतो, देवदूताच्या रूपाने उपस्थित असतो, तो कुठे ना कुठेतरी आपला रक्ताचा नसेल पण आपला परिवारातला एक भाग होतो आणि तसं झालं। मला आठवते प्रत्येक क्षण, म्हणजे संकटामध्ये आता मला इथली प्रत्येक व्यक्ती धावून आलेली आहे। आता जर मी सांगत असतो प्रत्येकाचं तर खूप काही आहे, म्हणजे अगदी व्यासपीठापासून सर्वच जण प्रत्येक वेळी धावून आलेले आहेत। कोरोनाने खरंच शिकवलं, जग ओळखायला शिकवलं आणि असा पण संदेश दिला की इथे कोणी कायमस्वरूपी आलेले नाहीये। दादांचं जे जाणं होतं ते अकस्मात होतं, कारण दादासारखा जिल्ह्यातील माणूस हे पोलीस खात्यात असताना सुद्धा एक वेगळे व्यक्तिमत्व होतं। आम्हाला तर आधार होताच, पण ज्यावेळी दादाचं समजलं त्यावेळी अख्खा परिसर हळहळलेला की त्यांना विश्वासच वाटत नव्हता की दादाचं असं काही झालंय। आणि त्या क्षणात मला सावरण्याचं बळ म्हणजे तुम्ही प्रत्येकाने दिलं, अक्षरशः म्हणजे इथे उपस्थित प्रत्येकाने मला फोन करून प्रत्यक्ष भेटून त्या परिस्थितीत सुद्धा आले, धावून आलेत, एक बळ दिलं। मग त्यातनंच मला असं वाटलं की नाही की दादाचा प्रवास इथे थांबलेला नाही, तर तो आपण पुढे सुरू ठेवावा, मग कोणत्या पद्धतीने ठेवावा। तर त्या दरम्यान एक मला वाटतं निसर्ग चक्रीवादळ आलेलं, आपले सफाई कामगार महाडमध्ये जाऊन त्यांनी अक्षरशः हजारो शेकडो टन कचरा जमा केला। ह्या लोकांचं सुद्धा कौतुक कुठेतरी व्हावं। तर एक सामाजिक उपक्रम म्हणून तो एक मी हा चालू केला आहे की छत्री वाटप। म्हणजे जरी छत्री छोटीशी गोष्ट असेल तरी ते एक मायेचं छत्र असतं, त्या पद्धतीने मी ते सुरू केलेलं आहे। भविष्यात अजून माझ्याकडनं जर चांगलं करता आलं तर मी नक्कीच चांगलं करेन। आपलं सर्वांचं सहकार्य कायम आहे मला। आज आपण कार्यक्रमाला आलात, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। रयतेचा रायगडसाठी राकेश कदम, खालापूर, रायगड।